राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रे अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र हातकणंगले येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण उत्साहात पार पडले। महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या व प्रशिक्षणात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार प्रतिबंधात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। गरोदरपण व प्रसूती पश्चात काळजी, नवजात शिशु व बालक आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाचे प्रतिबंध, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, नेत्र, कान, नाक, घसा, मौखिक व मानसिक आरोग्य, वृद्धांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार, योग्य व आरोग्य जनजागृती अशा 13 प्रकारच्या सेवांचे सैद्धांतिक तसेच स्किल सेशनद्वारे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले। जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन वेळेवर तपासणी व समुपदेशन करण्याचे आवाहन केले। वाढत्या मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन अशा प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। आरोग्य व बांधकाम समितीच्या सभापती सारिका यशवंत नांदेकर यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेला बळ देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले। जिल्हा परिषद सदस्य अनिश शिंगे यांनी सेवा हीच पूजा, रुग्ण हाच परमेश्वर या भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान स्वच्छ ही हरित आरोग्य संस्था उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले। प्रशिक्षणासह जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती सभापती अश्विनी बिराजे, उपसभापती संतोष कांबी, सदस्य कमल कौदाडे व अरुण माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर MB देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई, डॉक्टर प्रसाद दातार, सरपंच पद्मना करपे, उपसरपंच विजय जाधव तसेच आरोग्य सेवक सेविका, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशिक्षक म्हणून डॉक्टर सुनील कुरंदवडे, डॉक्टर सुधा गायकवाड, डॉक्टर फारुख देसाई, डॉक्टर सुशांत रेवडेकर, सुखाराम हुर्दुके, शैलजा भोई, मीनाक्षी माने, राहुलराज शेळके, सविता पालकर, राणी सूर्यवंशी आणि अनगा पाटील यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आयोजन महादेव गायकवाड, सरदार पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी केले।